अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांमधून सध्या मिळत आहे. खास करून लाडकी बहीण गावागावामध्ये रांगोळ्या टाकून फुलांचा वर्षाव करत स्वागत करत आहेत. कुठलाही नेता येऊन हवा बदलत नसते. मतदारांना काम करणारा व्यक्ती पाहिजे असतो. मतदारांना विकास करणारा लोकप्रतिनिधी हवा असतो. 10 वर्ष राहुल बोंद्रेंना मते दिली होती, त्यावेळी त्यांनी काय केलं याचा हिशोब जनता निश्चितच घेत आहे. मतदारसंघामध्ये रस्ते, 2 गावं जोडणारा रस्ता करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. सर्व विकास कामं या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही केली आहेत. राहुल गांधीच काय, सोनिया गांधी जरी आल्या तरी हवा पालटू शकत नाही, अशी प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांनी दिली आहे. ताई, तुम्ही पायाला भिंगरी बांधून प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा? अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांमधून मिळत आहे. खास करून आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणी रांगोळ्या टाकून त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव करून आमचं गावागावामध्ये स्वागत करत आहेत. प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष त्या ठिकाणी दिसून येतो मतदारांमध्ये. ताई, उद्या तुमच्याच मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांची सभा आहे आणि असं म्हटलं जाते की मोठा नेता आल्यानंतर उमेदवाराची हवा बदलते. राहुल बोंद्रेंची हवा बदलणार आहे? असा कुठलाही नेता येऊन हवा बदलत नसते. मतदारांना काम करणारा व्यक्ती पाहिजे असतो. मतदारांना त्या ठिकाणी विकास करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असतो. 10 वर्ष या मतदारसंघातल्या जनतेने त्यांना दिले होते. त्या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं याचा हिशोब नक्कीच मतदार घेत आहे. मतदार सुज्ञ आहे. आमच्या मतदारसंघातल्या नागरिकांना पांधन रस्ते पाहिजे, 2 गावांना जोडणारे रस्ते करून देणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, सभामंडप करणारा प्रतिनिधी पाहिजे. ही सगळे विकास कामं या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारच्या काळात आम्ही भरभरून केलेले असल्यामुळे त्या ठिकाणी नक्कीच राहुल गांधी काय, म्हणजे सोनिया गांधी जरी आल्यात तरीही इथली हवा ते पालटू शकणार नाही. राहुल बोंद्रे म्हणताय की तुमचा विकास पोकळ आहे आणि ते पांधन रस्त्याच्या याच्यावर टीका करताय. हे बघा, राहुल बोंद्रे हे नेहमी शेतकरी विरोधी राहिलेले आहेत. शेतकऱ्यांची जिल्हा बँक त्यांनी डुबवली, सूतगिरणी त्या ठिकाणी त्यांनी जाळून टाकली, शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी खाऊन टाकलेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते किती महत्त्वाचे आहेत हे त्यांना माहिती नाही आहे. शेतकऱ्यांबद्दल ते संवेदनशील नाही आहेत. त्याच्यामुळे वारंवार ते हे आरोप करतात. आज ज्या शेतकऱ्यांबद्दल ते अशी विरोधी भूमिका घेतात, तेच शेतकरी येणाऱ्या 20 तारखेला त्यांना दाखवून देणार आहेत की विकास कसा असतो. आणि असे राहुल गांधी किंवा अजून कोणी नेते आणून त्या ठिकाणी हवा पलटत नसते. राहुल बोंद्रे म्हणताय की यावेळी परिवर्तन नक्की याची मतदारसंघात. हे बघा, येणाऱ्या काळामध्ये फक्त आणि फक्त महायुतीच तुम्हाला दिसणार आहे. महायुती सोडून त्या ठिकाणी काहीही राहणार नाहीये. त्यांनी अशी टीका केली आहे की उपमुख्यमंत्री कार्यालयातून फौज फाटा तुमच्या प्रचारासाठी आलेला आहे. तुम्ही बघून राहिले, माझ्या प्रचारासाठी सर्वसामान्य जनता आहे. जे विकास कामं मी केलेले आहेत, आता ह्या माझ्यासोबत ज्या माता भगिनी आहेत, ह्या पहिल्यांदा प्रचारामध्ये म्हणजे राजकीय प्रचारामध्ये आलेल्या आहेत. आणि ह्या का आलेल्या आहेत, यांच्या घराच्या समोरचा रस्ता मी केला होता, त्या आग्रहाने आले त्या स्वतःहून की ताई, आम्हाला तुमच्या प्रचारामध्ये यायचं आहे. माझ्या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता हाच माझा सगळ्यात मोठा भक्कम आधार आहे आणि त्यांच्याच भरोशावरती मी माझी निवडणूक लढवत आहे. मतदारांना काय आव्हान? मतदारांना एकच आव्हान आहे की बाबा, 5 वर्ष झालीत लोकप्रतिनिधी म्हणून काम करून, परंतु खरी संधी जी मिळाली ती महायुतीचं सरकार आल्यानंतर मिळाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठलेही विकास कामं आम्हाला मिळाले नाही. उलट जे विकास कामं फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये मी महिला बालकल्याण सभापती असताना आणले होते, त्या सगळ्या विकास कामांवरती स्थगिती देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार असताना स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी केलं. परंतु महायुतीचं सरकार आल्यानंतर गावागावामध्ये आम्ही पांधन रस्ते असतील, 2 गावांना जोडणारे रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या माध्यमातून नळ योजना असतील, विविध समाजांना समाज भवन असतील, असे विविध विषयांवरती आम्ही काम केलं, लोकांचा विकास केला. त्याच्यामुळे नक्कीच या विकासाला प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेचा मतदानरूपी आशीर्वाद हा महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला राहील. इथं मनसेचा उमेदवार देखील उभा आहे. तुमची लढत कोणासोबत? माझी लढत, मला असं वाटतं की सर्वसामान्य जनतेने ठरवून घेतलेलं आहे की आपण महायुतीच्या सोबत राहायचं आहे, विकासाच्या सोबत राहायचं आहे. मी माझं काम करत आहे. माझी लढत कोणासोबत आहे आता हे माझ्यापेक्षा मला असं वाटतं ही जनताच ठरवेल की माझी लढत कोणासोबत आहे.